तर राम राम रवी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र देश या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण जाणार आहोत 330 वर्ष अभेद्य आणि अजिंक्य राहिलेला किल्ला पाहण्यासाठी, म्हणजेच रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा किल्ला पाहण्यासाठी. चला तर मग बघू हा आपला प्रवास कसा होतोय. ज्या गावातून बोटीने आपण जंजिरा किल्ल्यावरती जातो तर त्या गावात म्हणजेच राजापुरी गावात आपण आता आलेलो आहे. आणि हे बघा, हे समोर जे दिसते ते आहे तिकीट घर. तर आपण तिथून तिकीट घेऊन डायरेक्ट जाणार आहे जंजिरा किल्ला पाहायला. आपण तिकीट काढण्यासाठी आलेलो आहे हे बघा इथं, आणि तिकीट आहे 100 रुपये पर पर्सन. तर आपण आता तिकीट घ्यायची आहे आणि ही शेवटची बोट आहे, म्हणजे शेवटची फेरी असेल ही, आणि याच्यानंतर बोट काय आत जात नाही. तिकीट आहे. आणि हे बघा, ही आहे आपली शेवटची बोट आणि याच बोटीने आपण आत जाणार आहे. तर चला जाऊया. तर हे बघा, पाठीमागं सगळेजण लाईफ जॅकेट घालायला लागलेत. तर सगळ्यांचं पहिलं लाईफ जॅकेट घालायचं काम चालू आहे, कारण हे कंपल्सरीच आहे, घालावंच लागतं. आणि त्याच्यामुळे सगळ्यांचं लाईफ जॅकेट घालायचं काम चालू आहे. आणि बघूया आता किती वेळात आपण पोचतो जंजिऱ्यावरती. रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य असा किल्ला आहे. याचे खरे नाव जजिरे मेहरूब असून या किल्ल्याला समुद्राने चारी बाजूने वेढलेला आहे. तसेच आपण या किल्ल्याच्या 40 फूट जवळ जात नाही तोपर्यंत या किल्ल्याचं मेन गेट आपल्याला दिसतच नाही. या किल्ल्याचा मुख्य दरवाजा जो आहे तो पूर्वेला असून पश्चिमेला देखील एक लहान दरवाजा आहे. मुरुडपासून राजापुरी 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर असून राजापुरी गावच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड जंजिरा आहे. राजापुरीहून या किल्ल्याला जाण्यासाठी शेडांच्या होड्यांची सोय असते. आता आपण येऊन पोचलेल्या किल्ल्याच्या मेन दरवाजापाशी, आणि इथून आपण आता उतरून डायरेक्ट किल्ल्यामध्ये आत प्रवेश करणार आहोत. आणि आतला सगळा जो भाग आहे तो तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला बघू आतला प्रवास आपला कसा घडतोय. जंजिरा म्हणजेच समुद्राने वेढलेला किल्ला, भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र. शिवाय मुरुड जंजिऱ्याच्या ताटावर 572 तोफा आहेत, त्यामुळेच हा किल्ला अभेद्य राहिला. आणि पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एक 25 रुपयाचं तिकीट घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतरच आपल्याला किल्ला पाहण्यासाठी आत सोडलं जातं. आणि आपण तिकीट घेतलेलं आहे आणि चला आपण जाऊया आता आतमध्ये. जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रूढ झालेला आहे. अरबी भाषेतील जजिरा या शब्दावरून तो आलेला आहे. जजिरा म्हणजे बेट, कारण या बेटावर पूर्वी मेढकोट होता. त्यावेळी राजापुरीला मुख्यतः कोळी लोकांची जास्त वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा कायम त्रास व्हायचा, तेव्हा त्या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढकोट उभारला गेला. आणि हे बघा, आपण किल्ल्याच्या बऱ्याचशा आतमध्ये आलेलो आहे. तर चला तुम्हाला हा सगळा किल्ला फिरून दाखवतो. तसं आपल्याला बोटवाल्यानं खूप कमी वेळ दिला आहे, म्हणजे 40 मिनटंच वेळ दिलेला आहे. आणि 40 मिनटातच आपण हा सगळा किल्ला बघायचा आहे आणि लगेचच आपल्या बोटीकडे जायचं आहे, कारण 40 मिनटाच्या वरती इथं थांबू देत नाहीत ते. आणि सोबतच आपण थोडीफार माहितीसुद्धा तुम्हाला सांगणार आहे किल्ल्याविषयी. तर चला बघू आपण हा किल्ला आता. आपण आता इथून वरती जाऊया आणि पहिली जी सुरुवात आहे ते आपण तटबंदीवरून करूया. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायऱ्या आहेत. आणि हे बघा, इथून वरती आल्यानंतर उजव्या साईडलाच एक कमानी म्हणजे गुहेसारखंच असं काहीतरी आहे. आणि इथून म्हणजे शत्रू सैन्यावरती लक्ष ठेवण्यासाठी वगैरे या गोष्टी सगळ्या त्यांनी केलेल्या असाव्यात. आणि इथून बघा, इथून हा पूर्णपणे बाहेरचा व्ह्यू दिसतोय. राजापुरी गावाच्या दिशेनेच या गुहेचं तोंड आहे, म्हणजे कदाचित मला वाटतं त्यावेळी इथं एखादी तोफसुद्धा ठेवली असावी. हा आहे किल्ल्याचा मुख्य दरवाजा. आणि तुम्ही जर याची बांधणी बघितली असेल तर तुम्हाला जाणवेल की त्यावेळचे कारागिरी देखील किती कुशल होते. आता आपण या किल्ल्याची थोडक्यात सुरुवात बघू. किल्ल्याची सुरुवात कशी झाली किंवा किल्ला कसा बांधला गेला. तर पूर्वी या बेटाच्या अवतीभोवती कोळी लोक राहत होते, परंतु त्यांना लुटारू लोकांचा खूप त्रास होत होता. मग निजामी ठाणेदाराच्या मदतीने राम पाटलाने या बेटावर लाकडी तटबंदीसारखा किल्ला बांधला. पुढे निजामी सरदार पिरम खान याने व्यापारी असल्याचे सांगून किल्ल्यावर प्रवेश मिळवला आणि रात्री किल्ल्यामध्ये सगळ्यांना नशेली दारूसारखे द्रव्य पाजून सगळ्यांच्या कत्तली केल्या आणि राम पाटलांना कैद करून तो मेढकोट म्हणजेच किल्ला ताब्यात घेतला.
पुढे राम पाटलाचं सक्तीने धर्मांतरण करण्यात आलं, परंतु राम पाटलांच्या मूळ स्वभावात काही फरक न पडल्याने शेवटी त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. बुऱ्हाणखाने निजामाकडून परमिशन घेऊन तिथे भक्कम असा किल्ला बांधला. पुढे इसवी सन 1617मध्ये सिद्दी अंबर जंजिऱ्यावर आला आणि स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिऱ्यावरील सिद्धींचा तो मूळ पुरुष समजला जातो. सिद्दी हे आफ्रिकेतील अबेसियामधून आलेली काटक आणि कणखर अशी जमात होती. 1567 ते 1571 साली बुऱ्हाणखाने जेव्हा हा पक्का जलदुर्ग बांधला तेव्हा त्याला जजीरे मेहरूब असे नाव दिले. जजीरा हा शब्द अरबी भाषेतून आला आहे आणि पुढे त्याच शब्दाचा जंजिरा हा शब्द रूढ झाला. ज्यावेळी तुम्ही जंजिऱ्याच्या तटबंदीवरून फिरता त्याचवेळी तुम्हाला जंजिऱ्याची तटबंदी किती बुलंद आहे याची जाणीव होते. आणि हे समोर बघा, किल्ल्याच्या बुरुजांवरती किंवा किल्ल्याच्या तटबंदीवरती प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशी कमान दिसेल आणि त्याच्यामध्ये तोफा दिसतील. आणि या किल्ल्यावरती एकूण 592 तोफा असल्याचा उल्लेख आहे. या किल्ल्यावरती आल्यानंतर तुम्हाला सर्वात मोठी तोफ कलाल बांगडी, लांडा कासम व चावरे या तिन्ही तोफ आजही तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. आणि यातली सगळ्यात मोठी तोफ म्हणजे कलाल बांगडी. तिचं वजन जर पाहायला गेलं तर 22 टन म्हणजे जवळजवळ 22,000 किलो एवढं तिचं वजन होतं. आणि सगळ्यात लांब पल्ल्याची तोफ म्हणून या तोफेला ओळखलं जायचं. याची जी रेंज आहे ती जवळजवळ 6 किलोमीटरच्या आसपास होती. आणि या तोफांची विशेष अशी गोष्ट ती म्हणजे तुम्ही किती जरी उन्हात या तोफांजवळ गेला आणि त्यांना हात लावला तरी ती तोफ तुम्हाला थंडच जाणवेल, कारण तुम्हाला अजिबात गरम लागणार नाही. कारण ह्या ज्या तोफा आहेत ह्या पंचधातूपासून बनवलेल्या तोफा आहेत, त्याच्यामुळे या सर्व तोफा कायम थंडच असतात. त्यावेळी गडावर एक गणपती मंदिर, 4 मस्जिद, एक राणी महल आणि सुरुलखानचा राजवाडा अशा वास्तू होत्या. पण आता मात्र गडावर वास्तूंचे तुटलेले पडलेले अवशेष दिसतात. सुरुलखानचा तो महल त्यावेळी 7 मजली होता. आणि आता आपण तटबंदीवरून खाली आलेलो आहे आणि तुम्ही जर बघत असाल तर हे बघा, इथल्या ज्या वास्तू होत्या त्या पूर्णपणे तुटलेल्या आहेत. त्याचे बाकी फक्त अवशेष आणि जे चौथरे आहेत त्या चौथरेच फक्त ते शिल्लक आहेत. आणि हे बघा, ह्या साईडला देखील त्यावेळी काहीतरी वाडा किंवा काहीतरी असावं, पण त्याचीसुद्धा मोडतोड झालेली आहे पूर्णपणे. पूर्वी किल्ल्यामध्ये खूप मोठी वस्ती होती. साधारण 3000च्या आसपास लोक इथे राहत होते. राजाश्रय संपल्यानंतर मात्र ही लोक इथून निघून गेली. आणि मी तुम्हाला आता या किल्ल्यावरली आश्चर्यकारक आणि अतिशय महत्त्वपूर्ण अशी एक गोष्ट दाखवतो. ती म्हणजे पाण्याचं टाकं. आणि इथूनच त्यावेळी लोक खाली जाऊन पाणी घेत असावेत. आणि हे बघा, ह्या साईडला हा मोठा पूर्ण जो दिसतोय हा एकच पाण्याचा टाका आहे बघा. हे किती मोठा आणि भव्य आहे बघा हे. आणि ह्या साईडला बघा, हे खाली किती छोटे छोटे मासे आहेत बघा. हे खूप सारे मासे आहेत हे. आणि हे मासे मला वाटतं चिलापी जातीचे काहीतरी मासे आहेत हे. या किल्ल्याच्या चारी बाजूला खारा समुद्र असून देखील हे पाण्याचं टाकं मात्र गोड आहे. त्यावेळी किल्ल्यावर पाणी पिण्यासाठी याच टाक्याचा वापर केला जायचा. उन्हाळ्यात देखील या पाण्याच्या टाक्यातलं पाणी कमी न होता काटोकोट भरलेलं आहे. किल्ल्यावर एकूण 2 पाण्याची टाके आहेत. जे पहिलं मोठं टाकं आहे ते 60 फूट खोल आणि जे दुसरं टाकं आहे ते 40 फूट खोल. अशी एकूण 2 पाण्याची टाकी या किल्ल्यावरती आहेत. आणि दोन्ही पाण्याची टाकी गोड आहेत, जी की पूर्वीच्या काळी वापरात असायची. आता इथून पुढे आपण चालतच वरती जायचं आहे. ह्या ज्या समोर पायऱ्या दिसतात ह्या पायऱ्या चढून वरती आपल्याला जायचं आहे. किल्ला एकूण 22 एकरामध्ये पसरलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या किल्ल्याचा घेर देखील दिसेल, कारण आजूबाजूला जे बुरुज आहेत खूप भव्य असे बुरुज आहेत. टोटल 19 बुरुज आहेत. आणि एक बुरुज साधारणपणे 90 फूट उंचीचा एवढा मोठा आणि भव्य असा एक बुरुज आहे. आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत या किल्ल्यामध्ये पाहण्यासाठी. तर तुम्ही एकदा तरी या किल्ल्याला भेट द्या. आणि जरी किल्ल्याला येत असाल तरी तुम्ही येताना थोडंफार याच्याविषयी माहिती घेऊनच या, कारण इथं आल्यानंतर तुम्हाला जाणवेल या किल्ल्याची भव्यता आणि सगळ्याच गोष्टी तुमच्या लक्षात येतील की किल्ला कशा पद्धतीने 330 वर्षे लढवला गेला असावा. जय महाराजांच्या नावाचा जयघोष असा जर अचानक कानावर आला की आपसूक अंगावर काटा येतो. चला आता आपण जाऊया बाले किल्ल्यावरती आणि तिथून तुम्हाला हा किल्ल्याचा पूर्ण व्ह्यू दाखवतो. जंजिऱ्याचा पहिला सिद्धी हा सिद्दी सुरुलखान होता. त्यावेळी हा किल्ल्याचा सुभेदार होता. तसेच जंजिऱ्यावरील सिद्धीपैकी सिद्दी अंबर हा जंजिऱ्याचा मूळ पुरुष म्हणून ओळखला जातो. त्याने 1626 ते 1642 पर्यंत जंजिऱ्यावरती राज्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी देखील जंजिरा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला. जंजिरा स्वराज्यात सामील होणारच होता तेवढ्यात रायगडावर औरंगजेबाने आक्रमण केल्याची माहिती छत्रपती संभाजी महाराजांना मिळाली. त्यामुळे संभाजी महाराजांनी ही मोहीम अर्धवट सोडून रायगडाला औरंग्याच्या आक्रमणापासून वाचवण्यासाठी जावं लागलं.
आणि जंजिरा स्वराज्यात येता येता राहिला. जंजिरा किल्ल्यापासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग आहे. त्याला कासा किल्ला देखील म्हटलं जातं, कारण तो दुर्ग कासा बेटावर आहे. वाढत्या सिद्धींच्या खुरापतीवर आळा घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 1675 साली पद्मदुर्ग बांधला आणि सिद्धीवर लक्ष ठेवणे सोयीस्कर झालं. किल्ल्याच्या मध्यभागी सुरुलखानचा राजमहल आहे. आता तो पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत आहे. पूर्वी तो महल 7 मजली होता आणि ही समोर जी तुम्हाला वास्तू दिसते ही सुरुलखानच्या राजवाड्यातील आतील बाजू आहे. 330 वर्षापर्यंत 20 सिद्धींनी जंजिऱ्यावरती राज्य केलं. जंजिऱ्यावरील 20वा सिद्धी म्हणजेच शेवटचा सिद्धीशासक होता सिद्दी मुहम्मद खान. मात्र 3 एप्रिल 1948 रोजी जंजिरा हा जलदुर्ग स्वतंत्र भारतात सामील झाला. पाण्याच्या 2 तलावापैकी हेच ते दुसरं तलाव, ज्याचा उल्लेख आपण आधी केला होता. तलावाच्या वरच्या बाजूला जी वास्तू आहे तो राणीचा पॅलेस आहे आणि खास राणीसाठीच या तलावाची निर्मिती केली गेली होती. चला तर मग आता आपण किल्ल्यातून बाहेर जाऊया, कारण बाहेरच्या बाजूला गार्ड आहे ते शिट्ट्या वाजवायला लागलेले आहेत, कारण टाईम पण झालेला आहे. आणि आता किल्ला वगैरे सगळे बंद करून इथून सगळेच लोक निघून जातात आणि उद्या सकाळीच येऊन हा किल्ला उघडला जातो. आणि हे बघा, किल्ल्याचा उपदरवाजा देखील बंद केलेला आहे. आपली बोट देखील आलेली आहे आणि आता इथूनच आपला परतीचा प्रवास सुरू होतोय. या आपल्या आम्हाला चला तर मग भेटू पुन्हा एकदा परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.